प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमान श्रीमंत योगी योगीराज छत्रपती शिवाजी महाराज की जय। मंडळी नमस्कार, जय खानदेश। मी श्याम देसले। तर आज आपण रायगड किल्ल्याबद्दल संपूर्ण माहिती व तेथील दृश्ये बघणार आहोत। रायगड हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगेंमधला रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर आहे। 820 मीटर उंच असलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करून त्याला इसवी सन 1674 मध्ये मराठा साम्राज्याची राजधानी घोषित केली। किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवेची सुविधा उपलब्ध आहे, त्यामुळे काही मिनिटातच किल्ल्यावर पोहोचता येते। रायगड किल्ल्यावर एक उंच दरीत बांधलेला एक प्रसिद्ध बुरुज, ज्याला आपण हिरकणी बुरुज असेही म्हणतो। महादरवाज्यातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो त्यालाच हत्ती तलाव असेही म्हणतात। गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग केला जातो। रायगड किल्ल्यावरती एक मानवनिर्मित तळे आहे, ज्याला गंगासागर तलाव असे म्हणतात। महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकली गेली। गंगासागराच्या दक्षिणेस 2 उंच मनोरे दिसतात, याला स्तंभ असे म्हणतात। जगदीश्वराच्या शिलालेखामध्ये ज्या स्तंभांचा उल्लेख केला आहे ते हेच। ज्या दरवाजाने छत्रपती प्रवेश करायचे त्या दरवाजाला पालखी दरवाजा असे म्हणतात। महाराजांनी महादरवाजासोबत वाघ दरवाजाही बनवला, पण वाघ दरवाजाने किल्ल्यावर येणे असंभव आहे। मेना दरवाजा हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राणींसाठी बनवला गेला आहे। इथे 7 अवशेष दिसतात, हे छत्रपतींच्या राणींचे महल आहेत। सिंहासनाच्या समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते हाच नगारखाना आहे। नगारखान्याच्या समोर जी खुली जागा दिसते त्याला होळीचा मळा असेही म्हटले जाते। महाराजांच्या स्मारकाच्या समोर जी भव्य अशी त्या काळाची बाजारपेठ होती, किल्ल्यावर जे मंदिर दिसते ते शिरकाई मातेचे मंदिर। गडावर महादेवाचे म्हणजेच जगदीश्वराचे भव्य मंदिर। याच मंदिरात जगदीश्वराचे दर्शन करण्यासाठी महाराज दररोज यायचे। येथे मंदिराच्या पहिल्या पायरीवर सेवेचे तत्पर हिरोजी इंदलकर असे बघायला मिळते। हिरोजी इंदलकर हे त्या काळाचे इंजिनियर होते। मंदिराच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बघायला मिळते। महाराजांचा अंत्यसंस्कार चालू होता तेव्हा शिवाजी महाराजांच्या वाघ्या नावाच्या कुत्र्याने त्या आगीत उडी घेतली आणि छत्रपतींच्या समाधीच्या बाजूलाच आपल्याला वाघ्या नावाची कुत्र्याचीही समाधी बघायला मिळते। टकमक टोक हे गुन्हेगारांना सजा देण्यासाठीचे मुख्य ठिकाण। हा किल्ला मोठा व विशाल आहे, त्यात तीनों लोकों का वैभव है।
आता आपण गडावरील सर्व छायाचित्रे बघणार आहोत. तर चला मंडळी, जय खानदेश.